हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर बघा, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि इथे 1 मीटर कपडा घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। 1 मीटरपेक्षा थोडा जास्तच आहे, पण आपल्याला बघा आज 34 साईजचं ब्लाउज कटिंग करायचं आहे। तुम्ही त्याचं व्यवस्थित कटिंग बघा। आणि बघा, मी असं काही डबल घडी केलेली, मला इथून कापायचं आहे ते। तर 34 साईजचं बघू शकता तुम्ही। इथून 8.5 ने इथून 2 असा अंदाजाने एवढा कपडा मी घेतलेला आहे। आणि आता कापून घेते। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला समजेल। बघा, आता ही 4 कपडा मी आता खोलून घेतला फॅब्रिकला। आणि असं काही घडी करायची आपल्याला। ही बघा, चौथी घडी झाली। फोरटक्स ब्लाउज कटिंग आहे, 34 साईजचं आहे। आणि बघा, आता मी शोल्डर घेते 5.5 घेते। शोल्डर 5.5 झालं। आणि आता मुंडा घेते 6। हे बघा, हे 1 इंचवरती आणि 1.5 इंचवरती असं काही करायचं आहे आपल्याला कटिंग। आणि हे वरून बघता तुम्ही, तर 3 पेक्षा वरती जाऊ द्यायचं नाही आहे। तर लिहून देते मी। हे बघा, 3 पेक्षा आपल्याला वरती जाऊ द्यायचं नाही आहे। आणि पुढचा गळा घेते आता 6.5चा घेते। आणि ही रुंदी घेते 2.5, गोल गळाचा आहे ब्लाउज। इथं पण 2.5 घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून तो गळा आपला व्यवस्थित काटला जाईल। हा 6.5 आहे, हा पण 6 आहे मुंडा। आणि हा 8.5 घ्यायचं इथं आपल्याला, बघू शकता तुम्ही। हे 8.5 घेतलं आणि फिटिंगसाठी 2 घ्यायचं आहे। आणि इथं 8 घ्यायचं आहे, अर्धा इंच कमी करून घेते। आणि इथं 1.5 घेते फिटिंगसाठी, अर्धा इंच इथं पण कमी करायचं आहे, बघू शकता तुम्ही। एक वेळेस नक्की व्यवस्थित बघा तुम्ही, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ब्लाउज कटिंग व्यवस्थित करता येईल। पहिल्यापासून लास्टपर्यंत बघा। बघा, आता काही हा मुंडाचा भाग कापून घेतोय आपण। हे शोल्डर पण कापून घ्यायचं आहे आता। आणि गळा पण इथून मी कापून घेते। हा फ्रंट पार्टचा गळा आहे बघा, मस्त असा काही गोल गळा झालेला आहे। आणि हे पण मुंड्याचं हे पिंचवरती ठेवलं होतं ना आपण, हे पण कापून घ्यायचं आहे। आणि आता पुढचे 2 भाग करायचे याचे आता फ्रंट पार्टचे। बघा, मी तुम्हाला आता माप घ्यायची ट्रिक सांगते। फोरटक्स ब्लाउज आहे, हे 3.5 घेते मी। हे 4 घेते, कारण प्रत्येकाच्या बॉडीवरती अवलंबून राहते टक्स पण। आणि हे 2 घेते इकडे। कोणाची बॉडी कमी जास्त राहते त्याला थोडं 4.5 नाही तर 4, 3.5 पण घेऊ शकतो, असं काही नाही। आणि बघा, इकडे पण मी 2 घेते। आणि इकडे पण बघा 2 घेते। असं काही फोरटक्स ब्लाउज हा 3.5 घेतला, हा 4 घेतला आहे, हे 2 घेतलं याचं अंतर, याचं बी अंतर 2 घेतलं आणि हे पण 2 घेतलंय, बघू शकता तुम्ही। हा फ्रंट पार्ट आपला टक्स घेऊन तयार झालेला आहे। आणि आता बॅक पार्ट घेतोय। हा बॅक पार्टला तुम्ही पार्टला बघून घेते कितीची, असं 3.5 आहे, तर आपल्याला थोडं अर्धा पाऊण इंच वाढवायचं आहे। मग मी 4.25 घेते इथं, 4.5। आणि गोल गळा घ्यायचा आहे। हा गळा तुम्ही 2, 2.5 पण घेऊ शकता, असं काही नाही। बघा, 2.5 आलेला आहे, बरोबर असा गोल राऊंड येतो। त्यांना डीप कमी पाहिजे, डीप नाही पाहिजे गळा जास्त, त्याच्यामुळे। आणि हा बॅक साईड आहे। आणि हा टक्स घ्यायची ट्रिक मी तुम्हाला बोलली होती ना, 1.5 वरती घ्यायचं तर बरोबर येतं असं। हे 4चं घ्यायचं आणि ह्याचं अंतर 1.5 राहतं, बघू शकता तुम्ही। असं सर्वांचे मतलब सेम टक्स येतात दोघं साईडने। बघा, आता मी हा बॅक पार्टचा गळा कापून घेते। गोल असा गळा कापला जातोय मस्त।
बघा मी तुम्हाला गळा पण एक वेळेस खोलून दाखवते. बघा असं काही मस्त गोल गळा झालेला आहे. आणि इकडे टक्स सेम यायला पाहिजे म्हणून थोडंसं मी हाताने थापून घेते. हे बघा असं काही टक्स आपला इकडचा बी रेडी झाला आणि इकडचा बी रेडी झालेला आहे. बघा असा सेम टक्स येतात ना, इकडे होतो ना तिकडे होतो. चला तर आता बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करून घेतले. आता स्लीव कटिंग करायची. स्लीव शॉर्ट आहे. चल हे बघा मी 4 घडी केली स्लीवसाठी. शॉर्ट स्लीव घ्यायची. आणि आता बघा 3.5ची स्लीव आहे तर मी 4.5 घेते. इकडे 4.5 आणि इकडे पण 4.5 वरती टिक करायची आणि इकडे 2.5 वरती टिक करायची आहे. बघा तुम्ही. आणि इकडनं असं आपल्याला जर राऊंड पाहिजे असेल ना हा तर 1.5 वरती घ्यायचा आहे. हा बघू शकता तुम्ही. हा आणि हा 3 वरती घेतो. आणि अशी काही ब्लाऊज आपल्याला या 1.5ला असं उतरवायचं आहे. बघू शकता तुम्ही. हा मच्छी कट आणि इकडनं थोडंसं अर्धा-पाऊण इंच असं राऊंड द्यायचं आहे. क्रॉसमध्ये ड्रॉ करून घ्यायची तर जेणेकरून आपली स्लीव एकदम छान कटिंग होते. बघा आता मस्त स्लीव कटिंग झालेली आहे. फ्रंट पार्ट झालेला आहे. स्लीव झालेली आहे. आणि आता हा बॅक पार्ट पण आहे. बघू शकता तुम्ही. चढत आहे अशी काही मस्त कटिंग झालेली आहे. तुम्हाला ही ब्लाउज कटिंग कशी वाटली ती मला नक्की सांगा. कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. बाय.